स्पर्धा आपण पाहतोय, म्हणजेच इथे रसिक प्रेक्षकांसाठी देखील आपण कॅच प्राइजेस पाहिले। इथे येणाऱ्या सर्वांचं स्वागत आपण करत राहिलेलो आहोत। आणि जीवर फायबर चला मैदानाकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन। आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2। दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 आपण पाहताय तर मुख्य प्रायोजक दापोली नगर पंचायत दापोली, नगरसेविका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्तचे हे आयोजन। सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक शेखरजी आग्रे सर, साईराजी देसाई सर, बाबा पवार सर आणि नवाजभाई फकी यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज ग्रँड फिनालेचा दिवस। माझ्या तमाम रसिक मायबापांचं मी सनी मोहिते दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे। जिथे फर्स्ट क्वालिफायरची मॅच दापोलीच्या ऐतिहासिक हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय। पहिली मॅच असेल टॉस जिंकला साई स्पोर्ट्सच्या टीमनं आणि प्रथम फलंदाजीचं डिसिजन देखील घेतलेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी मी पहिल्यांदाच पाहतोय श्री मानासा गणपती यांच्या माध्यमातून जे ॲम्ब्युलन्सची मोफत सेवा या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय। कोणत्याही खेळाडूला जर दुखापत झाली तर अगदी ॲम्ब्युलन्सची मोफत सेवा या ठिकाणी श्री मानाशा गणपती यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। सो त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत। त्याचबरोबर आपण पाहिला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे लागणारे चेंडू आहेत संस्कार अमित कुमार विन सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत। चला मॅच ऑन झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाईल। गोलंदाज आविष्कार वायकर राऊंड द विकेट बॉल। आमिया पालकरने सरळ पॉइंटच्या डोक्यावरून पहिला चेंडूला हँडल केलं। चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स। त्याचबरोबर जाऊयात पुढचा चेंडू आविष्कार वायकरच्या विरोधामध्ये आमिया पालकर संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी
क्लास दर्जाची बॅटिंग केली अमिय पालकरनं, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देत असताना आपण प्रसाद शिर्क्यानं पाहतोय. ऑफला चांगला ड्राईव्ह केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल, केवळ एकच रन मिळून जाईल. एक रन्स आपण पाहिलेत. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 5 आकड्यावरती संपूर्ण स्पर्धेतील फर्स्ट क्वालिफायर मॅच इथून जिंकणारा सरळ जो संघ असेल अंतिम फेरीमध्ये दाखल होणार, फायनलचं तिकीट बुक करेल. राईट हँडेड बॅटर प्रसाद शिर्के मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने देखील दर्जेदार क्रिकेट खेळले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आपल्या साथीदार फलंदाज असेल कॅप्टन अमिय पालकरला त्यांनी देखील साथ दिली, चांगल्या पद्धतीचे बॅटिंग केले. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा आविष्कार वायकर पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग करतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला आलाय, जोपर्यंत थ्रो करेल त्याच्या अगोदर अतिशय वेगानं एक रन्स कंप्लीट होताना आपण पाहतोय. सौरभ नाटेकरनं आता कोणती चूक केली नाही. मागच्या मॅच मध्ये 2 कॅच देखील मिस झाल्या होत्या. सौरभ नाटेकरच्या माध्यमातून टॉस जिंकता साई स्पोर्ट्सच्या टीमनं बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. समोरच्या एंड कडून ज्यावेळेला बॉलिंग केली जाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग आहे. राऊंड द विकेट बॉल, यावेळेला चांगला स्वीप केलेला आहे. चेंडू मात्र चाललाय फाईनला, तिथे वेल स्टॉप म्हणावं लागेल. तेजस वायकर याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिलाय. आणि या एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 7 रन्स. 7 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. इथे तेजस वायकर या नावाची चर्चा आपण क्षेत्ररक्षकाच्या अगदी माध्यमातून करत राहिलो. क्षेत्ररक्षण करणं ही त्याची स्पेशालिटी आहे तेजस वायकरची. यावेळेला सरळ रडार मध्ये होता, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधील आपण पाहतो. शॉर्ट प्लेची डिलिव्हरी, पुन्हा एकदा चाबूक सोहक चेंडू सरळ मात्र पॉइंटच्या डोक्यावरून 4 रन. आणि ओव्हरचा खेळ देखील समाप्त. विदाउट लॉस संघाची धावसंख्या एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या विदाउट लॉस 15 रन्स. 15 रन्स एक ओव्हर नंतरला आलेले आहेत. दिशेनं बॉलिंग करेल. अमेनं चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक असेल सौरभ नाटेकर. 1 रन मिळून जाईल. पिंट्या तेरेकर एक चांगला बॉलर आहे. वेग भन्नाट आहे. दोन्ही बाजूला चेंडूला फिरवणं स्पेशालिटी राहिली आहे बॉलरची. तर समोर आता प्रसाद शिर्के राईट हँडेड बॅटर. आक्रमण चढवेल का या ओव्हर मध्ये हे देखील पाहावं लागेल. कारण तुम्हाला इथे प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, कारण कोणत्याच गोष्टी सहजशी मिळणार नाही आहेत. यश पाहिजे असेल तर पहिल्यांदा मेहनत खूप करावी लागेल. जर तुमचे कष्ट अगदी नेक पद्धतीचे असतील, संघर्ष जर चांगला असेल तर तुमच्या समोर यशाला देखील लोटांगण घालावं लागतं.
असंच होत नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत प्रचंड करावी लागेल. अतिरिक्त उछाल, उसळी घेतले चेंडूनं, अनएक्सपेक्टेड बाउन्सर. टेक्निकल कॉमेडी चला फिजिओ, आपण लगेच मैदानाकडे मार्गस्थ व्हा. खेळाडूला दुखापतग्रस्त दिसतोय. बॅटिंग ट्रॅक वरती क्रमांक 3 ला नवीन फलंदाज राहुल अग्रेला पाठवलं गेलेलं आहे आणि आपण तेच पाहतोय. इथे अस्तित्वातून स्वतःला निर्माण करता येतं. इथे क्रॉस खेळायचं होतं परंतु जोरदार अपील केली गेली आहे. थोडस लाऊडली अपील आपण पाहिली ऋषी बारे यांच्या माध्यमातून. ऋषीचा भल्या देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये खामोश राहिलाय. मोठे स्ट्रोक नाहीयेत. पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषी बारे ज्यावेळेला बॅटिंगला आला होता सरळ तो मात्र बाद होत होता. म्हणजे सर्वात मोठी चर्चेतली नावं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली नाहीये. अमिय पालकरनं दिमागदार क्रिकेट खेळलं संपूर्ण स्पर्धेतलं. त्याच्यानंतर अक्षय मांडवकर याची देखील आपण चर्चा केली आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट 15. या ओव्हरमध्ये केवळ एकच रन्स खर्च केला पिंट्या तेरेकरनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 16 रन्स 2 ओव्हर नंतर. पिंट्या तेरेकरनं काय कमालची गोलंदाजी केली. अगदी किफायतीशीर षटक हाताळलं. धावसंख्या 16 या आकड्यावरती एक महत्वाचा खेळाडू बाद झालेला होता. प्रसाद शिर्के मागच्या ओव्हरमध्ये सरळ मैदानाच्या बाहेर गेला होता.
तो नवीन फलंदाजाला क्रमांक 3 वरती ज्यावेळेला बॅटिंगसाठी पाचारण केलं राहुल आग्रे असेल, क्रमांक 3 षटक समीर मुजावरच्या हातामध्ये कॅप्टननं चेंडू सोपावलाय. लेफ्ट हँडेड बॅटर्स अमेय पालकर, कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये जिद्द हरत नाहीये. चिकाटी बघा या फलंदाजाची. कॅप्टन अमेय पालकर साई स्पोर्ट्सच्या टीमचे जे संघ मालक थेट पुण्यातून आजच्या दिवसामध्ये सरळ दापोलीमध्ये दाखल झालेले आहेत. उर्फेची पवार सर यांच्या मालकीचा संघ साई स्पोर्ट्स. आणि आज मात्र संपूर्ण आपण बघताय तर ग्रुपच्या पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती साई स्पोर्ट्सचा हा संघ आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. समीर मुजावर गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या चेंडूवरती पॅडल स्वीप, ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 रन, षटकार. रसिक प्रेक्षकांनी जाणी आज सकाळच्या 2 मॅच पाहिल्या असतील लीग स्टेज मधल्या, तर त्यांनी काय ऑब्झर्व केलं असा माझा प्रश्न असेल त्यांना. सो ऑब्झर्व असं असेल कारण का पहिलीच मॅच ज्या वेळेला आजच्या दिवसामधली आपण पाहिली ते साई स्पोर्ट्स आणि जिबर फायबरचीच होती. आणि दुसरी मॅच आपण जर पाहायला गेली तर एकंदरीत इथे हवेमध्ये बॉल आहे तर सरळ 1 रन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि दुसरी मॅच आपण वेदांशु योद्धा, दानिश डेव्हलपर आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये प्रिन्सेस शकीला हीच मॅच होती. म्हणजे फर्स्ट क्वालिफायरची मॅच आपण इथे पाहतोय तर साई स्पोर्ट्स आणि जिबर फायबर यांची पाहिली. आणि त्याच्यानंतरला एलिमिनेटरची मॅच असेल प्रिन्सेस शकीला, वेदांशु योद्धा आणि दानिश डेव्हलपर या 2 टीम मध्ये. म्हणजे आज शेवटच्या 2 मॅच झाल्या ते 4 संघ आज क्वालिफाय होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हे आपण आज दृश्य पाहिलं मैदानाच्या खूप सारा उलटफेर पाहिला स्पर्धेमध्ये. येथे ऑनला ड्राईव्ह केलेला आहे, सरळ समोरच्या क्षेत्राकडे डीपला क्षेत्ररक्षक असेल, केवळ 1 रन्स मिळून जाईल. आणि ऑब्झर्व करण्यासाठी आणि चर्चेची गोष्ट म्हणजे जर पाहायला गेलात तर जे चांगले स्टार खेळाडू आहेत दापोली तालुक्यातील त्यांचा बल्ला खामोश आहे, ही महत्वाची गोष्ट आहे संपूर्ण स्पर्धेतील. नवीन खेळाडूंचे आपण यावेळेला चांगला पूल, क्या पूल बनेगा सक्सेसफुल, यस एब्सोल्युटली पूल सक्सेसफुल. गेंद सीधा सीमा रेखा पार. आणि इथे मात्र फलंदाज तुटून पडलाय. अमेय पालकरने एका बाजूनं पारी सावरले. म्हणजे जेव्हा संघ थोडासा संकटामध्ये होता, ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील ना तेव्हा मोठी लोक तुमचा विचार करायला सुरुवात करतील, तेव्हा तुमचे विचार खूप महत्वाचे असतात. विचार तुम्हाला चांगला करावा लागेल, पॉझिटिव्ह थिंकिंग. राऊंड द विकेट समीर मुजावर याच्या माध्यमातून चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पडल्यानंतर थोडा खाली बसला आणि इथे मात्र 1 रन्स अतिशय वेगाने वाईच्या स्वरूपामध्ये मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि संघाचं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय 31 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आता 2 ओव्हरमध्ये तब्बल जर पाहायला गेलं तर 15 रन्स होते. या सुरुवातीच्याच आपण पाहायला गेलं तर 5 बॉलमध्ये तब्बल 16 रन्स खर्च केलेत. राहुल आग्रे कमी गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1, रन संख्या 31 रन्स.
चौथं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. कॅप्टन मनोज मोहिते बनाम कॅप्टन अमेय पालकर. हे बॅटल खूप मोठं रंगेल. यावेळेला चांगला स्क्वेअर कट खेळलेला आहे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. 1 रन्स मिळेल आणि स्कोर बोर्ड हे पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती. आणि आजच्या दिवसामध्ये कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर इथे रन्स बनणं कठीण जाते बॅटिंग करणाऱ्या टीमला. रन्स होणं कुठेतरी इथे विकेट गेले 2 दिवस या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं गेलं. आणि आपण जर पाहताय येणारा पुढचा बॉल असेल पिंट्या तेरीकर गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक पिंट्या तेरीकर गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला चप्पल होऊन खेळलंय, पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, वेळ खूप घेतलाय आणि चेंडू मात्र सरळ चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ब्रँडेड 4 रन. यावेळेला क्रॉस घ्यायचा आहे, फलंदाजाला अगदी समोर या ठिकाणी हक्कबक्क करून सोडलेला आहे. काय बॉल टाकलाय पिंट्या तेरीकडनं. मागचा चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेंथ एक बाउन्सर टाकला होता, तिखट बाउन्सर होता, परंतु त्याला सरळ मात्र तिथे पूल केलं होतं अगदी लॉंग लेग मॉन्टरलाईनच्या दिशेने, जिथे 4 रन्स मिळाले. आणि त्याच्यानंतर मात्र पिंट्या तेरेकरचा कमबॅक पहा. हा गोलंदाज चर्चेतला राहिलाय. राऊंड द विकेट, शॉर्ट ऑफ लेन या ठिकाणी जर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असेल, थोडीशी मिसफील्ड, फंबल झालाय. 1 रन वेगानं कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आपण बघतोय सुपर डुपर संडे आहे. सर्व रसिक प्रेक्षक स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या संपूर्ण दापोली चॅम्पियन लीग 2025 पर्व 2 याचा अगदी आनंद घेत आहेत. स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब केलं नसाल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच नवीन स्पर्धा पाहण्यासाठी लगेच बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. इथे आपण पाहताय तर अगदी वेगाने रन्स कंप्लीट केले जात आहेत. अमेय पालकर आणि राहुल आग्रे या दोघांना तर या पारीला सांभाळलेलं आहे. धावसंख्या 41 या आकड्यावरती. ज्यावेळेला सौरभ नाटेकर या नावाची चर्चा आम्ही ज्या वेळेला करत राहिलेलो आहोत, परंतु दापोली चॅम्पियन्स लीग पर्व 2 मध्ये संधी मिळाली, पण तो खेळाडूने तेवढे एफर्ट्स पाहायला मिळाले नव्हते. आय थिंक या मॅच मध्ये एफर्ट्स पाहायला मिळू शकतील का, येणारी मात्र पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला कळेल. यावेळेस थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक होता, इथे मात्र वाडी स्ट्रॉंग ऑनला चेंडूला पकडलेला आहे आणि इथे फलंदाज सरळ बाद होईल. राहुल आग्रे बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 साई स्पोर्ट्स.
5चा खेळ इथून चालू होईल. मनोज मोहिते कॅप्टन बनाम कॅप्टन, यावेळेला पॅडल स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द मार्क, 6 रन, खरपूस समाचार, षटकार. अगदी चेंडूला हृदयाजवळ पकडले आणि इथे फलंदाज अमिया पालकरची एक यादगार पारी समाप्त होईल. 27 धावांची या ठिकाणीची पारी होती. तब्बल जर पाहायला गेलं 270च्या स्ट्राईक रेटने हे रन्स बनवले गेले होते आणि 47 वरती तिसरा धक्का साई स्पोर्ट्स या टीमला बसतोय. मनोज मोहितेने कमबॅक आणला. मागच्या चेंडूला आपण पाहिलं तर एकंदरीत षटकार ठोकला होता. या चेंडूवरती फलंदाज बाद. जिस चीज से दर्द थँक्यू व्हेरी मच. चला मैदानाकडे पुरेश एकदा नवीन फलंदाज अक्षय पवार, मॅन फ्रॉम गावतळ या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, त्या परिसरातला खेळाडू आहे. अक्षय पवार असेल समोर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग. अक्षय पवार तयार आहे. अगदी शरीरापासून दूर खायचा, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल. मनोज मोहिते कुठेतरी एक्स्ट्रा रन्स देतोय आणि स्कोर बोर्ड 48. 48 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. साई स्पोर्ट्सनं टॉस जिंकला होता आणि सरळ बॅटिंगचं डिसिजन घेतलं होतं. अमेयनं त्याच्यामध्ये 27 रन्स बनवले. काही लय मध्ये दिसला होता अमेय पालकर. संपूर्ण स्पर्धा चांगली खेळलाय. यावला पूल चेंडूला केलंय, डीपला क्षेत्ररक्षक आहे. ये भाई देखो, वहां पर देखो, 6 रन, सीधा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे या गोलंदाजानं आपण बघतोय तर कॅच सोडलेली आहे. सिराच्या माध्यमातून आपण बघतोय तर इथे मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. मालवणीमध्ये देखील एक कहावत आहे, बैल गेलो तर गेलो, नऊ हाताचा कासरो बी घेऊन गेलो. इथे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे कॅच सोडली आणि 6 रन देखील दिलेले आहेत. आणि स्कोर बोर्ड आपण बघतोय तर 54 शोपंद या आकड्यावरती. आणि इथे मात्र आता कमबॅक बघा, चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपण पाहिलाय. अमेय पालकर बाद झाला, त्याच्यानंतर सरळ आपण पाहताय तर अक्षयला पाठवलं गेलं. त्यांनी पहिला चेंडूवरती यावेळेला अगदी रड्डार मध्ये होता. चांगला ऑनला डिपमेंट विकेटला अगदी चेंडूला खेळला गेला. 1 रन वेगानं कंप्लीट. आणि बघता बघता दुसरी रन्स देखील आपण कंप्लीट होताना आपण पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 56 रन झालेले आहेत आणि या पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
आणि इथे पुन्हा एकदा जड मध्ये चेंडूला टाकलंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. धावसंख्या 57. 57 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. टार्गेट मात्र आपण पाहूयात 58 धावांत असेल. 30 बॉल 58 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जिबर फायबर या टीमला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस ऐकूया आपण सर्वेश पटेकर यांना. इथे दुसऱ्या इनिंगच्या खेळाला लगेच सुरुवात होईल. साई स्पोर्ट्स संघाने 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. जिबर फायबर या संघासमोर नक्कीच मोठी जबाबदारी असेल या दोघांवरती. ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये पाहतोय. जिबर फायबर या संघाची एका बाजूला असेल ऋषी बारे, त्याच्यासोबत आपण पाहू शकाल ऋषी बारे यांच्यासोबत अयाज. नक्कीच 58 धावांचं टार्गेट सेट केले. त्याच्यासाठी सुरुवात चांगली करावी लागेल. पहिले 2 षटकं अर्थातच पॉवर प्लेची षटकं असणार आहेत. त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. त्या 2 षटकांमध्ये जितकी जास्त धावसंख्या तुम्ही गोळा करू शकाल नक्कीच तेवढं तुमच्या संघासाठी चांगलं असणार आहे. चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. ऋषी बारेचा आत्तापर्यंत या टुर्नामेंटचा विचार केला नक्कीच बॅट शांत राहिली.
मात्र मोठी मॅच आहे क्वालिफायर 1चा आपण सामना पाहतो या स्पर्धेमधील फायनल दिवस ग्रँड फिनालेचा दिवस या फायनलच्या आजच्या दिवसातील पहिला क्वालिफायरचा सामना जीवर फायबर वर्सेस साई स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ऋषी बारेला चालावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल जीवर फायबर संघाला तर नक्कीच ऋषी बारेच्या हातामध्ये महत्त्वपूर्ण सूत्र असतील. चला इथे सुरुवात होते सामन्याला. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. बॉलर तयार होतोय. बंड्या शिर्के. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचे षटक असणार आहे जिकडे मात्र 2 फिल्डर आउट ऑफ द 30 या सर्कलच्या बाहेर असते. ऋषी बारे पहिला चेंडू फेस केलाय. चेंडूला सरळ पाठवलंय डाऊन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 बाउन्स बाउंड्री लाईन रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अपील केली जाते क्वाड बियांसाठी मात्र अपील मध्ये उत्साह जास्ती होता विश्वासाची कमी होती. काय खेळ आपण पाहिला. पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड चौकार लगावला ऋषी बारेने. त्याच्यानंतर कमबॅक केले गेले बंड्या शिर्के यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू आलाय. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी पुल शॉट. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर आणि चेंडू मध्ये रेस लागली. चेंडू 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये कलेक्ट होतोय. 2 धाव धावून काढल्या आहेत. नक्कीच अप्रोच इथे आपल्याला पाहायला भेटतोय. अटॅकिंग अप्रोच ऋषी बारे यांच्या माध्यमातून आत्मसात केला जातोय. आतापर्यंत मला वाटतं 45 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. षटक क्रमांक 3 आपण चालू असताना पाहतोय. यावेळी आउटसाइड एज लागली. रनआउटचा चान्स असेल. ओहो इथे एक विकेट येऊ शकली असती. अय्याजाची विकेट येऊ शकली असती. एक चान्स क्रिएट झाला होता रनआउटच्या रूपामध्ये. मात्र तिकडे बॅकअप नसल्या कारणाने इथे थ्रो केला गेला नाही. षटक क्रमांक 3चा इथे खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जीबर फायबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. जी 2 षटकं होती पॉवर प्लेची षटकं होती त्या षटकांमध्ये नक्कीच पाऊस पाडला गेला ऋषी बारेच आणि अय्याजाच्या बॅटमधून. 45 धावसंख्या झाली जीबर फायबर या संघांची. 39. चला इथे षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जीबर फायबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45-45. अर्थातच 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती म्हणजेच 13 धावांची गरज. पहिला चेंडू खेळला गेला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता राहुल आगरे. नक्कीच षटक क्रमांक 2 हाताळलं गेलं होतं. त्याच्या माध्यमातून पॉवर प्लेचे षटक होतं आणि अक्षरशः बरसले होते ऋषी बारे आणि राहुल. नक्कीच गतीमध्ये लाईन आणि लेंथमध्ये कुठेतरी भटकलेला आपल्याला पाहायला भेटला. या चेंडूचा जर विचार केला एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्येने वाढ होते 1 धावेने. जीबर फायबर या संघाच्या स्कोर कार्डचा जर विचार केला यावेळी मात्र कमबॅक केलंय. सूर्य कशी डिलिव्हरी आपण पाहतोय राहुल याच्या माध्यमातून. परफ्यूम डिलिव्हरी याचा उल्लेख केला जातो क्रिकेटचा जर विचार केला तर त्या पद्धतीची आपण डिलिव्हरी पाहिली.
सुंदर अशी डिलिव्हरी. बघूया कमबॅक करतोय का. यावेळी फटका सजलाय, पुल शॉट केलाय. OTT ओव्हर द टॉप, चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. काय फटकेबाजी आपण पाहतोय. अय्याज, ऋषी बारे दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक रूप धारण केलंय. ऋषी बारेचा नक्कीच बल्ला या पूर्ण टुर्नामेंटमध्ये शांत होता, मात्र काय मॅच सिलेक्ट केली. बडे मंच का बडा प्लेयर ऋषी बारे क्वालिफायर 1 मध्ये आतापर्यंत आपल्या संघासाठी प्रभावी खेळी केली. यावेळी देखील फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. जीबर फायबर हा संघ ठरतो या स्पर्धेमधील फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ.